निवडणुकीमध्ये एकाच प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना समान चिन्ह देणं म्हणजे हे एखाद्या झुंडशाहीला पोषक असं वातावरण निर्माण करणं आणि कुठेतरी समाज बांधवांना गोंधळून टाकण्याची ही जी काही भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ह्या संदर्भामध्ये मी त्यांना आज लेखी तक्रार केलेली आहे, फॉर्म भरलेला आहे, अर्ज केलेला आहे। तर माझी अशीच भूमिका आहे की शक्यतो ही आपलं तडजोडीने निवडणूक व्हावी अशी माझी भूमिका आहे। आणि मी ही भूमिका वरिष्ठ जे आहेत याच्या आधीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा कार्यकारी मंडळ आहेत त्यांच्या सदस्यांना मी अध्यक्षांना पण सांगितलेलं आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। शेषवंशीय क्षत्रिय भंडारी विश्वस्त मंडळाची निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। जो चिन्ह निवडणुकीत वापरला जातो हा चिन्ह समान नसून प्रत्येकाला वेगळा वेगळा चिन्ह द्यावा अशी मागणी आता प्रफुल्ल ठाकूर यांनी केलेली आहे। जाणून घेऊ खुद्द आपल्या सोबत यावेळी प्रफुल्ल ठाकूर आहेत। प्रफुल्लजी, नेमकी काय मागणी आहे तुमची या निवडणुकीत? शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाच्या विश्वस्त मंडळाची कार्यकारी मंडळाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नामनिर्देशनाचा जो अर्ज आहे या अर्जामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देसले साहेब यांनी एक सूचना केलेली आहे, सूचना क्रमांक 6। त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एखाद्या पॅनलने किंवा एखाद्या समूहाने जर समजा निवडणुकीचं चिन्ह समान चिन्ह मागितलं तर ते त्यांना देण्यात येईल किंवा एकाच प्रभागातील जरी एखाद्या पॅनलने मागितलं तरी देण्यात येईल किंवा तिन्ही प्रभागातील पॅनलने जरी मागितलं तरी एकच चिन्ह देण्यात येईल। तर सदरचं जो काही सूचना आणि जो काही अट घातलेली आहे ही नियमबाह्य आहे, घटनेला धरून नाहीये, नैसर्गिक न्याय तत्वाला धरून सुद्धा नाहीये। ज्यावेळी शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाची मी घटना स्वतः माहिती अधिकारामध्ये मागितली त्या घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाहीये की एखाद्या निवडणुकीमध्ये एकाच प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना समान चिन्ह देणं म्हणजे हे एखाद्या झुंडशाहीला पोषक असं वातावरण निर्माण करणं आणि कुठेतरी समाज बांधवांना गोंधळून टाकण्याची ही जी काही भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ह्या संदर्भामध्ये मी त्यांना आज लेखी तक्रार केलेली आहे। आणि ह्या संदर्भामध्ये जर समजा त्यांनी तरी देखील मी केलेल्या तक्रारीची दखल न घेता जरी निवडणूक प्रक्रिया राबवली तर सदरची निवडणूक प्रक्रिया बेकायदा असल्यामुळे मी धर्मादाय आयुक्त जे आहेत मुंबईचे महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडे मी ही तक्रार आज दाखल करतोय आणि ह्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे न्याय मागतोय। तुमच्या आता काय नेमक्या मागण्या काय आहेत या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये? कारण कुठेतरी भंडारी समाजाची ही निवडणूक आहे, ही निवडणूक कुठेतरी निष्पक्ष झाली पाहिजे, तुमची काय मागणी आहे? बरोबर आहे। मी विनोद राऊत, मी स्वतः एक वैयक्तिक निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहे, अर्ज केलेला आहे। तर माझी अशीच भूमिका आहे की शक्यतो ही आपलं तडजोडीने निवडणूक व्हावी अशी माझी भूमिका आहे। आणि मी ही भूमिका वरिष्ठ जे आहेत याच्या आधीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा कार्यकारी मंडळ आहेत त्यांच्या सदस्यांना मी अध्यक्षांना पण सांगितलेलं आहे की शक्यतो तुम्ही निवडणूक टाळा। आणि ही जी आता जी प्रफुल्ल ठाकूरनी जी सूचना केलेली आहे ती रास्त आहे असं मला वाटते की जर आता जर पॅनलनी केलं ना तर त्यांचं जरा हे होते। तर तुम्ही वैयक्तिक खरोखर तुम्ही जर कार्यकर्ते असताल तर तुम्ही वैयक्तिक चिन्ह देऊन लढा आणि जर निवडून या। म्हणजे कोणत्या तरी पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात असंच चाललेलं आहे। शक्यतो राजकीय वळण लागता कामा नये अशी माझी भूमिका आहे। हे सामाजिक काम आहे तेव्हा तुम्ही सामाजिक याच्यानेच हे करायला पाहिजे। खरं आहे, कुठेतरी हे सामाजिक कार्य आहे आणि सामाजिक पद्धतीनेच झालं पाहिजे। कुठेतरी जर एखाद्या समाजाची जर निवडणूक असेल तर पक्षाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा असं झाल्यास प्रफुल्ल ठाकूर आहेत ते कोर्टात देखील जातील असं त्यांनी सांगितलंय। आता हे पाहण्यासारखं ठरेल की निवडणूक अधिकारी याच्यामध्ये काय भूमिका घेतील। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।